नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. इनव्हर्सच फाइंड आउट करायचे. ऍडजॉइंट न फाइंड आउट केलं तरी चालेल. रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन न फाइंड आउट केलं तरी सुद्धा चालेल. मागच्या प्रश्नामध्ये आपण ऍडजॉइंट मेथडनं सोडवलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नात आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मॅक्सिमम यूज करून त्या पद्धतीने आपण हे सोडवणार आहे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल मॅट्रिक्स लिहून घेतोय मी. A इक्वल टू 1 2 2 -1. सगळ्यात पहिलं काम करायचं ते म्हणजे याची मॉड व्हॅल्यू फाइंड आउट करा. काय ते बघा. इथं ह्याची जर मॉड व्हॅल्यू म्हटली तर पहिल्यांदा तुम्हाला हा मॅट्रिक्स डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला असं मांडून घ्यावं लागेल आणि मग हे पुढे सोडवायचं आहे. -1 -4 that is equal to -5. therefore mod A not equal to 0. therefore A inverse exists. मग A इनव्हर्स या ठिकाणी एक्झिस्ट होतोय. आता मला हे सोडवायचं आहे ते रो ट्रान्सफॉर्मेशनच्या पद्धतीनं मला हे सोडवायचं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला इक्वेशन घ्यावं लागेल. नाव A इंटू A इनव्हर्स इज इक्वल टू I हे घ्यावं लागेल. मग ह्याच्यामध्ये मॅट्रिक्स A लिहायचा आहे पहिल्यांदा. इथं 1 2 2 -1 इंटू A इनव्हर्स आणि उजव्या बाजूला इथं युनिटी मॅट्रिक्स लिहायचा 1 0 0 1 या पद्धतीनं. आता इथून पुढे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन वापरावे लागतील. रो ट्रान्सफॉर्मेशन का वापरायचे? कारण आपण या मॅट्रिक्स मध्ये बदल करणार आणि हा आहे प्री फॅक्टर. या प्रोडक्ट मध्ये हा पहिला मॅट्रिक्स आहे तो प्री फॅक्टर आहे. प्री फॅक्टरला चेंज करायचे असेल तर तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशनच वापरावे लागतात. मग आता रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून सुद्धा काय करायचं बघा. पहिल्यांदा इथं 1 आलं पाहिजे. हा जो A आहे ह्या A ला युनिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करायचं. मग इथं 1 पाहिजे. इथं 1 आहे त्यामुळे ह्याची काय अडचण नाहीये. आता इथं 0 पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा. हा सेकंड रो आहे. R2 इज चेंज्ड टू R2 -2 टाइम्स R1 असं घ्यावं लागेल. म्हणजे R1 ला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि याच्यातून वजा करायचं. चेंजेस सेकंड रो मध्ये होणार आहे. फर्स्ट रो ऍज इट इज, नो चेंज त्याच्यात. मग याला 2 न मल्टिप्लाय केलं किती येणार? 2 2 वजा 2 इथं 0 येणार. 2 -2 0. याला 2 न मल्टिप्लाय करा 4 -1 -4 इथं येणार -5. हा सेम चेंज इकडे उजवीकडे पण करायचा आहे. सेकंड रो मध्ये चेंज होणार आहे. फर्स्ट रो ऍज इट इज. याला 2 न मल्टिप्लाय केलं 2 0 -2 -2 इथं 1 शिल्लक राहणार. तर त्याच्या पुढची स्टेप हे 1 0. आता इथं 0 पाहिजे. इथं 0 आणायचं तर हे सहजासहजी इथे येणार नाहीये. त्यामुळे मग काय करून घेऊया. पहिल्यांदा या ठिकाणी 1 आणूया. त्याच्यासाठी मी त्याला -5 या टर्मनं मी त्याला डिव्हाइड करून घेतोय. म्हणजेच R2 इज चेंज्ड टू -1/5 टाइम्स R2 हे असं घेतोय. मग सेकंड रो ला मी डिव्हाइड करणार आहे. त्यामुळे फर्स्ट रो ऍज इट इज, नो चेंज 1 2 इथे येणार 0 आणि इथे येणार 1. सो दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला सुद्धा सेकंड रो मध्ये चेंज होणार आहे. 1 0 याला -5 न डिव्हाइड करायचं आहे. म्हणजे इथे येणार 2/5 इथे येणार -1/5 असेल. आता 1 0 झालं. आता इथं 0 पाहिजे. आता बदल काय करावं लागेल. R1 इज चेंज्ड टू R1 -2 टाइम्स R2 असा चेंज करावा लागेल. मग आता इथं सगळ्यात पहिल्यांदा 1 -0 ते 1च राहणार. याला 2 न मल्टिप्लाय केलं 2 2 -2 इथं 0 येणार.
तर 0 हे 1 हे ॲज इट इज नो चेंज. ए इनव्हर्स दिस इज इक्वल टू, तर इथं व्यवस्थित तेवढं कॅल्क्युलेशन करा. इथं कोण आहे, हे आहे 1 मायनस, याला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि मायनस करायचं आहे, म्हणजे हे असेल 1 मायनस 4/5, म्हणजे इथे येणार 1/5. त्यानंतर इथं काय होणार बघा, ह्यानं 2 न मल्टिप्लाय केलं 2/5 आणि परत मायनस करायचं आहे. ऑलरेडी हे मायनस आहे, त्यामुळे इथं प्लस 2/5 येणार, इथं झिरोच आहे, त्यामुळे त्याच्यामुळे काही तिथं त्रास होणार नाहीये. असेल आता इथं डाव्या बाजूला युनिटी मॅट्रिक्स तयार झालेला आहे. आय इंटू ए इनव्हर्स दिस इज इक्वल टू, या सगळ्यांच्यातून मी 1/5 हे बाहेर घेतोय, हे येणार 1 2 2 -1. या पद्धतीनं ह्याचं फायनल आन्सर येईल. हा त्याचा इनव्हर्स. अजून फक्त एक स्टेप राहिले इथं, आय इंटू ए इनव्हर्स म्हणजे ए इनव्हर्स. बाकी इकडं काय आता चेंज नाही. युनिटी मॅट्रिक्सनं कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर ओरिजिनल मॅट्रिक्स तुम्हाला परत मिळतो. या पद्धतीनं ह्याचं आन्सर येईल. सेकंड एक्झाम्पल, आम्ही मॅट्रिक्स ए कन्सिडर करतो इथं. ए इक्वल टू 2 -3 -1 2. हा मॅट्रिक्स ए, याची मॉड व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 2 × 2 4 -3 that is equal to 1. Therefore mod A not equal to 0. Therefore A inverse exists. आता या ठिकाणी परत एकदा A inverse एक्झिस्ट होतं का नाही ही कंडिशन आपण व्हेरीफाय केलेली आहे. आता याचं बेसिक फॉर्म्युला A इंटू A इनव्हर्स इज इक्वल टू आय, इथं मॅट्रिक्स ए लिहितोय 2 -3 -1 2 into A inverse is equal to 1 0 0 1. आता इथं 1 आलं पाहिजे या फर्स्ट पोझिशनला. मला युनिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं, मग हे डायरेक्ट ह्याच्यात ऍड करा. R1 is changed to R1 plus R2. इथं काय होणार 2 -1, इथे येणार 1 -3 + 2 ते होणार -1. हे आहे असंच ठेवा. ए इनव्हर्स दिस इज इक्वल टू, इकडल्या बाजूला इथं 1 येणार, 1 + 0, त्यानंतर 0 + 1 इथं 1 येणार, असं येईल. तर इथं 1 झालेलं आहे, आता या ठिकाणी 0 पाहिजे मला. मग याला आता आहे असं परत R2 is changed to R2 plus R1 हे असं करावं लागेल. मग इथं फर्स्ट रो ॲज इट इज याच्यात आणून ऍड केलं की इथं 0 येणार, 2 -1 इथं 1 येणार. ए इनव्हर्स दिस इज इक्वल टू, सेकंड रो मध्ये चेंज होणार आहे, फर्स्ट रो ॲज इट इज 0 + 1 इथं 1 येणार, 1 + 1 हे 2 येणार. तर त्याच्या पुढं 1 0 इथं 0 आलं पाहिजे, हे नेऊन याच्यामध्ये ऍड करा. R1 is changed to R1 plus R2. मग R1 मध्ये चेंजेस होणार आहेत, 1 + 0 हे येणार 1 -1 + 1 हे 0. इथं त्याच पद्धतीनं R1 मध्ये हे ऍड करा, 1 + 1 इथे येणार 2, 1 + 2 हे होणार 3, हे 1 2 ॲज इट इज.
त्याच्या पुढे आता डाव्या बाजूला हा युनिटी मॅट्रिक्स तयार झालेला आहे. I into A inverse equal to 2, 3, 1, 2 असेल. मग I into A inverse that is equal to A inverse 2, 3, 1, 2 हा त्याचा इन्व्हर्स आपल्याला या ठिकाणी मिळेल. बघा कशा पद्धतीने सोडवायचं आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन, ऍडजॉइंट मेथड, कुठल्याही मेथडनं सांगितलं तरी आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. तर 3x3 चं मॅट्रिक्स आहे. 0, 1, 2, 1, 2, 3, 3, 1, 1. सगळ्यात पहिल्यांदा याची मॉड व्हॅल्यू काढूया. मॉड ए इक्वल टू हाच मॅट्रिक्स डिटर्मिनंट मध्ये घ्यायचा आहे. 0, 1, 2, 1, 2, 3, 3, 1, 1. काय येणार 0. इथनं 0ची जी टर्म येईल ती 0च येणार, त्यामुळे ते काय नाही लिहिलं तरी चालेल. -1 इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल. 1 -9 त्यानंतर +2 इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल. 1 -6 हे टोटल किती होणार बघा. 1 - 9 हे येणार -8. मायनस मायनस प्लस इथं 8 होणार. त्यानंतर 1 - 6 हे येणार -5. -5 इंटू 2 -10. This is equal to -2. Therefore, mod A not equal to 0. Therefore, A inverse exists. आता इथं आपल्याला बेसिक आता प्रोसेस स्टार्ट करूया. Now A into A inverse is equal to I. Therefore, A matrix इथे लिहून घेतोय. 0, 1, 2, 1, 2, 3. त्याच्यानंतर 3, 1, 1 into A inverse. This is equal to unity matrix 1, 0, 0, 0, 1, 0, 0, 0, 1 या पद्धतीने येईल. आता प्रोसेस स्टार्ट करूया याची. आता सगळ्यात पहिल्यांदा मला या ठिकाणी 1 पाहिजे, 0च्या ठिकाणी. हा फर्स्ट रो आणि सेकंड रो मी डायरेक्ट इंटरचेंज करतोय. मग 2 रोज इंटरचेंज करणे असं लिहितात. R1 is interchanged with R2. दोन्ही बाजूला ही प्रोसेस करून घ्यायची. आता बघा हा सेकंड रो आहे तो फर्स्ट रो होणार. 1, 2, 3. जो फर्स्ट रो आहे तो सेकंड रो होणार. 0, 1, 2. थर्ड रो मध्ये नो चेंज. 3, 1, 1 असेल इंटू A इनव्हर्स इज इक्वल टू, ह्याच्यामध्ये पण सेम तसंच सेकंड रोला फर्स्ट रो मध्ये कन्वर्ट करा. फर्स्ट रो आहे तो सेकंड रो म्हणून लिहा. 0, 0, 1 या पद्धतीने येईल. तर इथं 1, 0 हे दोन्ही ऍडजस्ट झाले. 1 झालं, 0 झालं. आता इथं 0 पाहिजे. म्हणजे R3 is changed to R3 minus 3 times R1. या R1 ला 3 मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 येणार. ते 3 याच्यातून वजा करा. मग थर्ड रो मध्ये चेंज होणार आहे, त्यामुळे पहिले 2 रोज ऍज इट इज लिहून टाका. 1, 2, 3, 0, 1, 2. आता बघा 3 मायनस 3 इथं 0 येणार. याला 3 न मल्टिप्लाय केलं 6 येणार इथं. मग 1 - 6 ते होणार -5.
याला 3 न मल्टिप्लाय केलं 9 येणार. 1 मायनस 9 मायनस 8 ए इनव्हर्स दिस इज इक्वल टू, इथं आता थर्ड रो मध्ये चेंज होणार आहे, त्यामुळे पहिले 2 रोज ऍज इट इज लिहून टाका या पद्धतीनं. आता थर्ड रोला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे, आणि सॉरी फर्स्ट रोला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे आणि थर्ड रो मधून वजा करायचं. जिथं 0 आहे तिथं काय अडचण नाही, इथं 0 मायनस 0 येणार. इथं येणार 0 मायनस 3 म्हणजे मायनस 3, आणि इथं 1 मायनस 0 इथं 1 येणार असं. आता त्याच्या पुढं 1 0 0 झाले. आता इथं मला 0 पाहिजे, ह्याला 2 न मल्टिप्लाय करा आणि याच्यातून वजा करा, म्हणजे R1 इज चेंज्ड टू R1 मायनस 2 टाइम्स R2, असं करावं लागेल. R1 मध्ये चेंज होणार आहे, 1 मायनस 0 इथं 1च येणार, 2 मायनस 2 हे 0 येणार, याला 2 न मल्टिप्लाय केलं 4 येणार, 3 मायनस 4 होणार मायनस 1, बाकी सगळं ऍज इट इज. R1 मध्ये चेंज होणार आहे, त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं, मग 0 मायनस 2 इथे येणार मायनस 2, इथं 1च राहणार, इथं 0. पुढच्या दोघांच्यात काही चेंज नाही आहे. सेकंड रो ऍज इट इज, थर्ड रो ऍज इट इज असेल. तर त्याच्या पुढे जाऊया. आता 1 0 0 0 1, आता इथं मला 0 पाहिजे, मग याला ह्या 1 ला 5 न म्हणजे सेकंड रो ला 5 न मल्टिप्लाय करा आणि याच्यात ऍड करा. R3 इज चेंज्ड टू R3 प्लस 5 टाइम्स R2. याच्यामध्ये आता थोडस वाढवतोय, कमी पडतंय थोडं इथं. R3 मध्ये चेंज होणार आहे, त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड रो ऍज इट इज. तर हे दोन्ही झिरोच आहे, त्यामुळे इथं 0 येणार. याला 5 न मल्टिप्लाय केलं 5 मायनस 5 प्लस 5 0 होणार. याला 5 न मल्टिप्लाय केलं की 10 येणार, 10 आणि मायनस 8, त्यामुळे इथे येणार 2. त्याच्यानंतर इकडं सुद्धा थर्ड रो मध्ये चेंज आहे. असं येणार. आता आपल्याला सेकंड रो ला 5 न मल्टिप्लाय करायचं आणि थर्ड रो मध्ये ऍड करायचं. मग सेकंड रो मध्ये इथं 2 झिरोज आहेत, त्यामुळे ह्यांचा काही प्रश्नच नाही. इथं 1 ला 5 न मल्टिप्लाय केलं 5 येणार, त्याच्यात ऍड करा. इथं 5 हे मायनस 3 आणि हे 1 असेल. त्याच्या पुढं आता 1 0 0 0 1 0, आता इथं 0 पाहिजे मला. आता इथं कुठंतरी 1 मला ऍडजस्ट करावं लागेल, मी इथंच ऍडजस्ट करून घेतोय, ते जास्त सोपं जाईल मला. मग त्याच्यानंतर मग पुढची स्टेप मला करावी लागेल, मग कारण त्याच्यापेक्षा सोपं आता दुसरं काही करता येणार नाही, नाहीतर बाकीचे नंबर चेंज होतील. ठीक आहे, या ठिकाणी जे थर्ड रो मधलं जे 2 आहे तिथं 1 आणून घेतोय. R3 इज चेंज्ड टू 1/2 R3. मग थर्ड रो मध्ये चेंज करायचं आहे, फर्स्ट आणि सेकंड रो ऍज इट इज 1 0 1 0 1 2, आणि इथे येणार 0 0 1 इन प्लस दिस इज इक्वल टू, उजव्या बाजूला थर्ड रोला 2 न डिवाइड करायचं, -2 1 0, तर 1 0 0 इथे येणार 5/2 -3/2 आणि 1/2. थोडस फ्रॅक्शन मध्ये टर्म्स दिसायला लागतील. आता त्याच्या पुढं आता इथं 0 आणता येते, इथं पण 0 आणता येते. मग 2
टर्म्स किंवा 2 ऑपरेशन्स एकाच ठिकाणी लिहितोय. सवय झाली पाहिजे आता हळूहळू या गोष्टींची पण. त्यामुळे मी इथे लिहितोय R1 इज चेंज्ड टू R1 प्लस R3. R2 इज चेंज्ड टू R2 प्लस, इथं 2 आहे, इथं 1 आहे. मग ह्याला 2 न मल्टिप्लाय करून याच्यातून सबट्रॅक्ट केलं पाहिजे. सबट्रॅक्ट करायचं इथं. R2 मायनस 2 टाइम्स R3. मग R1 मध्ये पण चेंज होणार आहे, R2 मध्ये पण चेंज होणार आहे. बघूया आता काय काय होतं. बघा, R1 मध्ये R3 ऍड करायचं. इथं 1च राहणार, इथं 0 आणि इथं 0 येणार. इकडल्या बाजूला ठीक आहे, सोपं आहे. उजव्या बाजूला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता याला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे R3 ला आणि सेकंड रो मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. त्यामुळे इथे येणार 0 1 0, इथं होणार 0 0 1. हे ए इनव्हर्स. आता इकडे कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता बघा, R1 आणि R3 ऍड करायचंय. -2 प्लस 5/2 हे करून बघायचं बाजूला. हे किती होणार आहे? 2 × -2 -4 + 5 म्हणजे हे येणार 1/2 येणार. ते इथं लिहा. त्याच्यानंतर 1 - 3/2 म्हणजे येणार -1/2. त्यानंतर 0 + 1/2 ते येणार 1/2. आता ह्याला 2 न मल्टिप्लाय करायचंय आणि याच्यातून सबट्रॅक्ट करायचंय सेकंड रो मधून. मग ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं तरी छेदातले सगळे 2 निघून जातील. बघा, लक्षात येते का? म्हणजे इथं कसं येणार? 1 - 5, इथं येणार -4. इथं 0 --- +3. त्यानंतर इथं 0 - 1 हे -1 येणार. इथं 5/2 -3/2 आणि 1/2 असेल. या पद्धतीने हे तयार होईल. हाच तुमचा ए इनव्हर्स तुम्ही लिहू शकताय. आणखी दोन्ही प्रकार मी तुम्हाला इथे लिहून दाखवतोय. देअरफॉर, थांबा पूर्ण करूया त्याला थोडक्यात. शेवटी गडबड नको. I × A इनव्हर्स इक्वल, हे तुम्ही आहे असं लिहू शकताय किंवा मॅट्रिक्सच्या आतमधून तुम्ही 1/2 कॉमन घेऊ शकताय. मग 1/2 जर तुम्हाला मॅट्रिक्सच्या आतून कॉमन घ्यायचं असेल तर सगळ्या टर्म्स मधून तो तुम्हाला कॉमन घ्यावा लागेल. त्याच्यामुळे काय होणार बघा, जिथं छेदात 2 आहे ते निघून जाईल. म्हणजे 1 -1 1 येणार. इथे येणार 5 -3 आणि 1 येणार. याला 2 न मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. म्हणजे इथे किती येणार? -8 6 आणि -2. तर ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी ह्या 1/2 न आत सगळ्यांना मल्टिप्लाय करून बघा, बरोबर हे येते नाही. मग तुमच्या लक्षात येईल की कुठं छेद कॅन्सल होईल आणि कुठं 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. या पद्धतीने देअरफॉर आता याची लास्ट स्टेप, ए इनव्हर्स इक्वल टू I × A इनव्हर्स. ए इनव्हर्सच येणार 1/2 1 -1 1 -8 6 -2 5 -3 आणि 1. या पद्धतीने याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. A इक्वल टू 2 0 -1 5 1 0 0 1 3. आता याचं मॉड व्हॅल्यू फाइंड आउट करू पहिल्यांदा आपण. देअरफॉर मॉड A इक्वल टू, हे तुम्हाला डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये घ्यावं लागेल. जिथं मॅट्रायसेस आहे तिथं मॅट्रिक्सचं चिन्ह वापरा. जिथं डिटर्मिनंट आहे तिथं डिटर्मिनंटचं चिन्ह वापरा. कमीत कमी आपल्याला एवढा बेसिक फरक माहिती आहे हे तरी कळू दे तिथं. सो दिस इज इक्वल टू
2 इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल, 3 मायनस 0 म्हणजे 3 येणार, मायनस 0 झिरोनच मल्टिप्लाय करायचं आहे, त्यामुळे इथं काय पुढे लिहून उपयोग पण नाही, तरी पण मी इथे लिहितोय 5 इंटू 3 15 मायनस 0 येणार 15, मायनस 1 आहे पुढचं, ऍक्च्युली इथं प्लस असते पण हेच मायनस आहे, त्यामुळे मायनस 1 इंटू ब्रॅकेट 5 मायनस 0 येणार 5, याचं सिम्प्लिफिकेशन 6 minus 5 that is equal to 1. Therefore, mod A not equal to 0. Therefore, A inverse exists. असेल. आता हे एक्झाम्पल मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सोडवणार. आता फरक काय होतो दोन्हीमध्ये ते पहिल्यांदा लक्षात घ्या. जर तुम्ही हे इक्वेशन घेतलं जे आतापर्यंत आपण वापरले ते, तर याच्यामध्ये आपण चेंजेस प्री फॅक्टर मध्ये करतो. परत एकदा सांगतो येतं प्री फॅक्टर. जर प्री फॅक्टर मध्ये जर चेंजेस करणार असाल तर तुम्हाला तिथं रो ट्रान्सफॉर्मेशन्सच वापरावे लागतील, लक्षात ठेवा. आता मला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स वापरायचे आहेत, त्यामुळे हे असं होईल ए इनव्हर्स इंटू ए. आता मी बदल करणार आहे, ह्या ए मध्ये बदल करणार आहे. हा जो ए आहे तो आहे पोस्ट फॅक्टर. तो पोस्ट फॅक्टर असेल तर इथं तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स वापरावे लागतील. बघा लक्षात येते का? त्यामुळे जर ह्याच्यातच जर तुम्ही चूक केली इक्वेशन कुठलं वापरायचं, तर पुढे तुम्ही बरोबर सोडवून सुद्धा काय उपयोग नाही तुमचा, कारण उत्तर तरी येणारच नाही. तुम्हाला हे बेसिकच गोष्टी माहिती नाहीत असं कन्सिडर त्या ठिकाणी केलं जाईल. म्हणून मला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. मग त्याच्यासाठी मी सुरुवात करतो इथं. नाउ ए इनव्हर्स इंटू ए दिस इज इक्वल टू आय. आता ए इनव्हर्स पहिल्यांदा तसाच ठेवायचा आणि मॅट्रिक्स ए त्याच्यानंतर लिहायचा आहे. 2 0 मायनस 1 5 1 0 0 1 3. इकडे युनिट मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन थोडस अवघड वाटू शकते, कारण कसं आहे जनरली आपण उजव्या हाताने लिहितो शक्यतो करून मोस्टली. जर त्या माणसाला डाव्या हाताने लिहायला सांगितलं तर तिथं जसा फरक पडतो तसं इथं चुकू शकतं साधारणपणे, जरा थोडस प्रॉब्लेम. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स वापरायचे आहेत. आता याच्यामध्ये मला इथं पहिल्यांदा 1 पाहिजे, मग इथं -1 दिसते, हे डायरेक्ट आणून याच्यामध्ये मी ऍड करतो. म्हणजे मला त्या ठिकाणी आता लिहावं लागेल C1 इज चेंज्ड टू C1 प्लस C3. ऍड करायचं आहे त्या ठिकाणी. मग हे पहिलं ए इनव्हर्स तसंच ठेवतोय इंटू, हे डायरेक्ट ह्याच्यामध्ये 2 मायनस 1 म्हणजे इथे येणार 1 येणार, 5 प्लस 0 हे 5, 0 प्लस 3 इथं 3 येणार, बाकीचे दोन्ही कॉलम्स ऍज इट इज नो चेंज. सो दिस इज इक्वल टू, इकडे सुद्धा तुम्हाला ऍड करायचं आहे, त्यामुळे 1 0 आणि इथं 1 येणार, 1 0 1 हे 0 1 0 आणि 0 0 1 असेल. आता इथं 1 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आलं पाहिजे. आता हा फर्स्ट कॉलम थर्ड कॉलम मध्ये ऍड करायचा आहे. C3 इज चेंज्ड टू C3 प्लस C1 A इनवर्स
थर्ड कॉलम मध्ये चेंज होणार आहे. फर्स्ट आणि सेकंड कॉलम ॲज इट इज 1 5 3 0 1 1 -1 +1 ते झालं 0 0 + 5 इथे येणार 5 आणि 3 + 3 इथे येणार 6. 1 0 0 झालेले आहेत. आता इथं 0 आलं पाहिजे. पुढे उजव्या बाजूला पण बदल करायचा आहे थर्ड कॉलम मध्ये 1 0 1 0 1 0 थर्ड कॉलम मध्ये चेंज होणार आहे. 1 0 1 + 1 2 येणार म्हणजे इथे येणार 1 0 आणि 2 असे. त्याच्या पुढे आता इथं 0 पाहिजे मला. इथं 0 आणण्यासाठी इथं 5 आहे. डायरेक्ट ह्याच्यातून सबट्रॅक्ट करा. C1 इज चेंज्ड टू C1 - C3 इनव्हर्स. C1 मध्ये चेंजेस होणार आहेत. 1 - 0 इथं 1 येणार. 5 - 5 0 3 - 6 -3 तर 0 1 1 0 5 6 बाकीचे कॉलम्स ॲज इट इज. सो दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला सुद्धा फर्स्ट कॉलम मधून सेकंड कॉलम सबट्रॅक्ट करायचंय. थर्ड कॉलम सबट्रॅक्ट करायचंय. 1 - 1 इथं 0 येणार. 0 - 0 1 - 2 येणार -1 0 1 0 1 0 2 असे 1 0 0 0 1 इथं 0 पाहिजे. मग याला 5 न मल्टिप्लाय करा आणि याच्यातून सबट्रॅक्ट करा म्हणजे C3 इज चेंज्ड टू C3 मायनस 5 टाइम्स C2. मग C3 मध्ये चेंज होणार आहे. C1 आणि C2 ॲज इट इज 1 0 -3 0 1 1 तर याला 5 न मल्टिप्लाय करायचं आणि याच्यातून सबट्रॅक्ट करायचं. मग इथं 0 येणार. 0 - 0 5 - 5 इथं 0 येणार. 6 - 5 इथं 1 येणार. सो दिस इज इक्वल टू इथं सुद्धा थर्ड कॉलम मध्ये चेंज होणार आहे. त्यामुळे पहिले 2 कॉलम ॲज इट इज. आता ह्याला 5 न मल्टिप्लाय करायचं. इथं 0 इथं 0च आहे. त्यामुळे हे दोन काही बदलणार नाहीत. 1 आणि 2 तसेच राहतील. याला 5 न मल्टिप्लाय केलं 5 येणार. 0 - 5 इथं -5 येणार. हे 1 आणि 2 ॲज इट इज राहतील. त्याच्या पुढं 1 0 0 0 1 0 आता हिथं 0 आणलं पाहिजे आणि हिथं पण 0 आणलं पाहिजे. पहिल्यांदा याला 3 न मल्टिप्लाय करतोय आणि याच्यात ऍड करतोय आणि हे आहे असं सेकंड कॉलम मधून सबट्रॅक्ट करतोय. मग इथं लिहितोय C1 इज चेंज्ड टू C1 + 3 टाइम्स C3 and C2 is changed to C2 - C3 असं घेतोय. मग इथं A इनव्हर्स C1 मध्ये 3 टाइम्स C3 ऍड करायचं. इथं काही दोन्ही शून्यच आहेत. त्यामुळे पहिले 2 एलिमेंट तर काही बदलणार नाहीच आहेत. याला 3 न मल्टिप्लाय केलं 3 ते याच्यात ऍड करा. ते येणार 0. तर इथं C2 मधून C3 सबट्रॅक्ट करायचं आहे. त्यामुळे फक्त इथं 0 येणार. बाकी काही चेंज होत नाही. 0 0 आणि 1. सो दिस इज इक्वल टू तर उजव्या बाजूला याला 3 न मल्टिप्लाय करायचंय आणि पहिल्या कॉलम मध्ये ऍड करायचंय. इथं 3 0 + 3 इथं 3 येणार. इथं 3 न तुम्ही मल्टिप्लाय केलं -15 होते. ते -15 0 मध्ये ऍड करा. इथं -15 येणार. इथं 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर 2 × 3 6 होणार. ते 6 इथं ऍड केलं +5
5 येणार आहेत. हे असे. त्याच्यानंतर C2 मायनस C3 करायचं आहे. मग 0 मायनस 1 ते येणार -1. 1 मायनस मायनस प्लस 5 होणार, म्हणजे इथे येणार 6. आणि 0 मायनस 2 ते येणार -2. इथं 1 मायनस 5 आणि 2 हे असेल. मग हा त्याचा इन्व्हर्स येईल. आता इकडले बाकीचे प्रोसिजर कंप्लीट करून घेऊया. देअरफॉर A इन्व्हर्स इंटू I दिस इज इक्वल टू, इकडे काय आता चेंज होणार नाहीये, आहे असंच लिहायचंय फक्त. असेल. आणि A इन्व्हर्स इंटू I म्हणजेच तो A इन्व्हर्सच येणार. A इन्व्हर्स इज इक्वल टू, आता इथं 3 मायनस 1 1 मायनस 15 6 मायनस 5 5 मायनस 2 आणि 2 हे त्याचं फायनल आन्सर आहे.